आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। या निवडणुकीमध्ये या मतदानातून आपले प्रश्न मांडायला दिल्लीमध्ये लोकसभेत कोण जाणार हे ठरणार आहे, आपला पक्ष कोणता हे ठरणार आहे, आपले पंतप्रधान कोण हे ठरणार आहे। अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे। किंवा तरी 47 सालाच्या आधी किंवा त्याही खूप आधी या देशामध्ये राजा हा राणीच्या पोटातून जन्माला यायचा। कोणाला तरी राजा होता यायचं नाही, तो तर राणीच्याच पोटी जन्माला लागायचा। परंतु 47 साली बाबासाहेब आंबेडकरांनी अशी घटना लिहिली की ज्या घटनेमुळे राजा हा मतपेटीच्या पोटातून जन्माला लागला आणि तेही मतपेटी ही एका अर्थाने एखाद्या सामान्य माणसाने मत दिल्यातून निर्माण होत असते। झोपडीमध्ये राहणाऱ्या माणसाला सुद्धा एक मत आणि टाटा बिर्लाला सुद्धा एक मत, अशी एक अतिशय जगामध्ये आदर्श लोकशाही बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतून निर्माण केली। आणि त्यामुळे निवडणुकीमध्ये एखाद्या सामान्य माणसाला जेवढं महत्व तेवढंच एखाद्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या माणसाला सुद्धा महत्व। या लोकशाहीने जो लोकप्रिय आहे, जो काम करतो तोच विजयी होतो। टाटा बिर्लांना, मुकेश अंबानींना कधी निवडणुकीमध्ये प्रचंड पैसा असून सुद्धा विजय होता नाही। आणि त्यामुळे अशी जी एक महत्वाची लोकशाही आपण स्वीकारली, त्या लोकशाहीतून निवडणूक आली ती 23 तारखेला आहे। यावेळची जरा जास्त महत्वाची आहे। जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळामध्ये मी ती मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। तर त्या निवडणुकीच्या प्रचार सभेला, जवळजवळ शेवटच्या प्रचार सभेला, उद्या प्रचार संपेल, व्यासपीठावर खूप मान्यवर उपस्थित आहेत। आता कोणाचं नाव मी घेत नाही, सर्व मान्यवर आणि इतक्या उशिरा सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित बंधूंनी वगैरे। या पंचवार्षिक मध्ये खरं म्हणजे 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर निवडणूक शिल्लकच उरली असं मला वाटत नाही। याचं कारण कोणत्या मुद्द्यांवर तुम्ही मोदींना नाही म्हणणार। आज कुठल्याही गावामध्ये आपण गेलो आणि एक 250 घरांचं गाव असलं, त्याचं सर्वेक्षण करायचं आपण म्हटलं तर 150 घरं जेव्हा अशी निघतात की ज्यांना काही ना काही गेल्या 5 वर्षामध्ये योजनेचा फायदा झालाच आहे। कोणाला मोफत घर मिळालेलं आहे, मध्यमवर्गीय असेल तर त्यांनी एखादा फ्लॅट घेतला असेल तर त्याच्या अगेन्स्ट पंतप्रधानांकडून 2.5 लाखाचं व्याजाचा चेक मिळालेला आहे। 5 लाखापर्यंत इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही अशा प्रकारची सुविधा जी आहे। 2.5 लाख आपलं लिमिट होतं की 2.5 लाखाच्यावर 1 रुपया कमवला की टॅक्स भरायला लागला, ते लिमिट 5 लाखापर्यंत झालं, त्यामुळे फायदा झाला। असं एखादं घर आहे, टॉयलेट फ्री मिळालं असं एखादं घर आहे, गॅस फ्री मिळालं एखादं घर आहे, वीज कनेक्शन फ्री मिळालं, कर्जमाफी झाली। असं जवळजवळ एका गावामध्ये 250 घरांचं आपण सर्वेक्षण केलं तर 125 घरं अशी निघत आहेत की ज्याला काही ना काहीतरी मिळाले। आणि त्यामध्ये सांगावंच लागत नाही की का मोदी पुन्हा पंतप्रधान झाले। त्यातून काही घरं राहिली तर आयुष्यमान नावाची योजना आली, त्यात जवळजवळ 90% लोकांना फायदा झाला। ते एखादं ATM कार्ड आहे, जे ATM कार्ड घेऊन कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेलं त्या घरातल्या 5 लोकांना वर्षाला 5 लाखाचे औषधोपचार फ्री, तपासण्या फ्री, ऑपरेशन फ्री, आफ्टर ऑपरेशन केअर फ्री, औषधं फ्री। पूर्वी जी सरकारची योजना होती त्याच्यामध्ये प्रामुख्याने ऑपरेशन होतं, औषधोपचार फ्री नव्हते, तपासण्या फ्री नव्हत्या, आफ्टर ऑपरेशन केअर फ्री नव्हतं। इथे दरवर्षी 5 लाखाचे घरातल्या 5 जणांना औषधोपचार फ्री हे आयुष्यमान नावाचं क्रेडिट कार्ड, ATM कार्ड हे जवळजवळ गावातल्या 80-85 लोकांना मिळालं असतं। अशा परिस्थितीत खरं म्हणजे निवडणूक शिल्लकच उरत नाही, निवडणूक वरवे आहे। केवळ मतदान आणि 1 महिन्यानंतर 23 मेला मोजणी इतकी औपचारिकता बाकी आहे। आणि त्यामुळेच 1 वर्षापूर्वी काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या मुलाने ओमरने असं म्हटलं होतं की 19ची निवडणूक विरोधकांनी लढवूच नाही, 19ला आराम करा, म्हणजे पैसेही वाचतील आणि वेळही वाचेल, 24ला ते उपयोगी पडतील असं त्यांनी म्हटलं होतं।
आता तो त्याचा सल्ला फक्त शरद पवारांनी अवलंबला आणि त्यामुळे माढामध्ये त्यांनी उमेदवारी घोषित केली आणि अचानक त्यांना एका रात्री झोपल्यानंतर ओमर आठवला, अरे बरोबर आहे की पोलिसाला लढायचं नाही, पण त्याने मागे घेतली. बाकीचे मात्र म्हणजे त्यांच्या घरात सुद्धा त्यांची मुलगी की जी पराभूत होणार आहे बारामतीमध्ये, त्यांच्या घरात त्यांचा नातू जो पराभूत होणार आहे मावळामध्ये, त्या सगळ्यांनी काही तो सल्ला मानला नाही आणि त्यामुळे निवडणुकांची औपचारिकता चालू आहे. आणि म्हणून मी बोलण्याच्या ओघात म्हटल्याप्रमाणे गेल्या 5 वर्षामध्ये ज्या मोदींनी, ज्या फडणवीसांनी सर्वसामान्य माणूस सुखी, समाधानी आणि सुरक्षित करण्याचा प्रयत्न, सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला. गावामध्ये कुठल्याही अपघाताने माणूस मरू दे, 2 लाखाचा चेक त्याच्या कुटुंबियांना मिळतो. विंचू जाऊन, साप जाऊन, विहिरीत पडून, झाडावर पडून, बैल उडून, कशाने अपघाती मृत्यू झाला, कुटुंबाला 2 लाखाचा चेक मिळतो. 12 रुपये म्हणजे महिन्याला 1 रुपया, याप्रमाणे 12 रुपये एकदा भरले की ऍक्सिडेंट झाल्यानंतर 2 लाखापर्यंतचा उपचार फ्री मिळतो. पिकाच्या बाबतीमध्ये पाऊस कमी आला, पीक कमी आलं, विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळते. पाऊस जास्त आला, पीक भिजलं, विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळते. आणि प्रीमियम किती भरतो आपण? 10 रुपयाला 2.5 रुपये प्रीमियम तुम्ही भरायचा असतो, 7.5 रुपये निम्मे केंद्र आणि निम्म राज्य भरत. आणि त्यामुळे सुखी आणि आनंदी नाही ते गेल्या 5 वर्षामध्ये ह्या देशातला सर्वसामान्य माणूस मोदींनी आणि फडणवीसांनी सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे मला असं वाटतं की यावेळेला मतं मागणं ही औपचारिकता राहिली आहे. लोक म्हणतात मोदी मोदी मोदी. काल अमित शहांची बारामतीमध्ये सभा होती. बारामतीमध्ये केंद्र असल्यामुळे त्या प्रत्येक गोष्टीला जायलाच पाहिजे. मी त्या सभेला होतो. आज वर्तमानपत्रांनी, मोठमोठ्या वर्तमानपत्रांनी त्या सभेचं वर्णन केलं की 5 वर्षापूर्वी मोदींची सभा बारामतीत झाली, त्यापेक्षाही मोठी सभा झाली. त्या सभेमध्ये आलेला प्रत्येक माणूस अमित भाईंच्या भाषणाला इतका प्रतिसाद देत होता. ते म्हणायचे की ह्या देशाला कोण पंतप्रधान पाहिजे, अख्खा मॉब म्हणायचं मोदी मोदी. ते काय भाड्याने आणलेली माणसं, उत्स्फूर्तपणे आलेली माणसं होती. आणि त्यामुळे सर्वांना असं वाटायला लागलेलं आहे की जर या देशामध्ये सर्वसामान्य माणूस सुखी, आनंदी आणि सुरक्षित व्हायचं असेल तर या देशाला मोदीच पंतप्रधान पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या देशाला सुरक्षित करायचं असेल तर या देशामध्ये मोदीच पंतप्रधान पाहिजे. या मतदारसंघातून आपण धैर्यशील मानेला शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर उभं केलेलं आहे. समोर आपले आज खासदार असतात राजू शेट्टी उभे आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं भांडवल करून आजपर्यंत ते निवडून आले. प्रत्येक निवडणुकीमध्ये चिन्ह वेगळं, कधी निवडणुकीमध्ये शिट्टी घ्यायची, कधी बॅट घ्यायची, जे मिळेल ते चिन्ह घ्यायचं. आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले असले तरी सुद्धा ते काही काळ सुटू द्यायचे नाहीत. सुटतायत तर काही काळ सुटू द्यायचे नाहीत. आणि मग मी सोडून बसलो. मी महाराष्ट्राचा क्रमांक 2चा मंत्री आहे. मी सगळ्या आंदोलनाला साक्षी आहे. आता FRP देताना 80% FRP देण्याची कारखान्यांची सिद्धता झाल्यानंतर मी थोडं आंदोलन करतो, मग तुम्ही द्या. पुण्यामध्ये गेले, मोर्चा काढला. आता तेवढ्यामध्ये FRP द्यायला रक्कम शिल्लक असून या बाबाच्या भीतीमुळे भरली नाही. शेतकऱ्याचं नुकसान झालं आणि कारखान्याने नोटीस निघाला, तुम्ही वेळेत करायचं. अरे 8 दिवसापूर्वी माझे पैसे तयार होते, या बाबाला देऊ नको म्हणून सांगितलं. दुधाच्या आंदोलनात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय केला होता की 5 रुपयाचं अनुदान देणार. पण ते 5 रुपयाचं अनुदान देणं असं असून सुद्धा ह्या माणसाने टँकर अडवणं, दूध रस्त्यावर होतं. अरे हे कुठलं आंदोलन शेतकऱ्यांचं? तुझ्या घरचं दूध होत ना बाबा. शेतकऱ्याचं दूध तो निघाला डेअरीकडे घालायला, ते थांबवणार आणि तू दूध रस्त्यावर होणार, त्याचे पैसे वाया घालवणार कशासाठी? तर मी तीव्र आंदोलन केलं, मी संघर्ष केला, मग 5 रुपये मिळाले. मुख्यमंत्र्यांना हळूच फोन करायचा की 2 दिवसांनी 5 रुपये वाढव. ते काय माहित नाही का मला कशा प्रकारचे आंदोलन तुम्ही करता? गेल्या 5 वर्षामध्ये हे इतकं संवेदनशील सरकार आहे की ह्या सरकारमध्ये मोर्चा करण्याची वेळ झाली नाही, मोर्चा करण्याची वेळ झाली नाही, लाठी झाली नाही. याच विषयासाठी नाही तर कुठल्याच विषयासाठी गेल्या 5 वर्षामध्ये एक गोळी झाली नाही.
आमच्या पोलिसांच्या गोळ्या गंजल्या, जातीय दंगे झाले नाहीत, कुठल्या मोर्चावर गोळीबार झाला नाही, 5 वर्षामध्ये एकदा झाला. जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांनी त्यांचे मुद्दे उपस्थित केले, ताबडतोब मुख्यमंत्री म्हणाले की या बसा, चर्चा करू. मला कर्जमाफीचा आंदोलन आठवतो, मीच त्या सगळ्याचा प्रमुख होतो. मला सगळ्यांशी चर्चा करण्यासाठी भूमिका बजावायला सांगितली होती. केवळ नगर जिल्ह्यातल्या पुंदंबे नावाच्या गावाला आंदोलन सुरू झालं नाही झालं की माननीय मुख्यमंत्र्यांनी सदावोपर्यंत रात्री पुंदंब्याला पाठवलं. शेतकरी नेत्यांना बोलून घेतलं, तुमचं काय म्हणणं आहे बाबा, कर्जमाफी कशासाठी, कर्जमाफी किती, कर्जमाफी. आणि त्यानंतर माझ्या नेतृत्वाखाली समिती झाली आणि महिन्याभरामध्ये कर्जमाफीचा निर्णय करून महाराष्ट्रामध्ये 34,000 कोटीची कर्जमाफी, त्यात 21,000 कोटी रुपये एव्हाना शेतकऱ्याच्या खात्यावर गेले, त्यांची खाती निरंक झाली, त्यांचे सातबारे कोरे झाले आणि जवळजवळ 52 लाख शेतकऱ्यांना फायदा झाला. ही कर्जमाफी केली. अनेकांनी सुचवलं की एवढे लोक कशाला करतात, निवडणुकीचे अधिकारी असते. मुख्यमंत्री म्हणाले बिलकुल नाही, माझा शेतकरी अडचणीत आहे, 2 वर्षात त्याची कर्जमाफी करून त्याला फायदा काय. आणि त्यामुळे मतदानासाठी नाही, निवडणुकीसाठी नाही, त्याची अडचण लक्षात घेऊन मला कर्जमाफी करायची आहे. महाराष्ट्रात केलेली कर्जमाफी ही आजपर्यंत देशामध्ये सगळ्यात मोठी कर्जमाफी. याच्या आधी काँग्रेसने केलेल्या कर्जमाफीमध्ये महाराष्ट्राला 6,000 कोटी मिळाले, त्यातले 4,000 कोटी वाटले गेले आणि 2,000 कोटी वाटले गेले नाही. या कर्जमाफीमध्ये एव्हाना 21,000 कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्याला गेले. आणि त्यामुळे मला असं वाटतं की कुठलंही आंदोलन करावं लागत नसताना सुद्धा सारखं कारखान्यांना वेटीस धरायचं, सारखं शेतकऱ्यांना वेटीस धरायचं. का तर शेतकऱ्यांना असं वाटावं की हा शेतकऱ्यांचा मसीहा आहे. मला असं वाटतं की शेतकरी जागा झालेला आहे, त्याला हा सगळा नाटकीपणा कळलेला आहे. आणि त्यामुळे एका अतिशय ज्या तरुण नेत्याकडे, धैर्यशील मानेकडे तरुणांच्या बेरोजगारीच्या बद्दल काय करावं याची भूमिका स्पष्ट आहे. शेतकऱ्यांना भाव कसा मिळवा याची भूमिका स्पष्ट आहे. मालावर प्रक्रिया केल्याशिवाय मालाची किंमत वाढणार नाही याची दिशा त्याला स्पष्ट आहे. असं शेतकऱ्यांचे प्रश्न असू दे, महिलांचे प्रश्न असू दे, प्रामुख्याने युवकांचे प्रश्न असू दे, ज्याला कसे सोडवायचं हे माहिती आहे, उत्तम भाषण करतो, उत्तम अभ्यास करतो, असा एक तरुण पोरगा आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये विजय करायचा. 2 मुद्दे मांडल्याशिवाय माझं बोलणं संपू शकणार नाही. ते 2 मुद्दे असे की ह्या सरकारने 2 म्हणण्यापेक्षा 3 गोष्टी अशा केल्या की ज्याचा पुढच्या अनेक पिढ्यांना फायदा होता, ज्या आजपर्यंत कुठल्या गव्हर्नमेंटला जमलं नाही. बाकी सगळं ठीक आहे, टॉयलेट फ्री दिली आणि वीज कनेक्शन फ्री दिलं, मागे त्याला शेततळे दिलं वगैरे वगैरे. पण मराठा समाजाला आरक्षण 68 सालापासून ह्या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये संघर्ष चालला होता की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. कारण 1902 ला शाहू महाराजांनी ते दिलं आणि 47 ला पुढे काय कळलंच नाही. SC ST बरोबर ओबीसीला रिझर्वेशन द्यायला जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला मराठा समाजाने आंदोलन सुरू केलं की आम्ही पण मागास, आम्हाला पण आरक्षण. अनेक मराठा मुख्यमंत्री होऊन गेले. सगळ्या शिक्षण संस्था मराठ्यांच्या होत्या. पतंगराव कदम घ्या, पती आमचे DY पाटील घ्या, कमल किशोर कदम घ्या, सगळे मराठी. पण कोणी 10% जागा आपल्या कॉलेजमध्ये मराठा पोरांना फ्री दिल्या नाही. उत्तर प्रदेशमधून, बिहारमधून, हरियाणामधून मोठमोठी डोनेशन घेऊन पोरं आणत राहिले. स्वतःची घरं मोठी गेली पण मराठा समाजातल्या मुला मुलींना फ्री शिक्षण दिलं नाही, आरक्षणाचा लाभच राहिलं. या सरकारने मराठा समाजाला 16% शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये कायमचं टिकणारं आरक्षण दिलं. टिकलं. कोर्टामध्ये गेले 4 महिने केस चालली. सरकारने मोठमोठे वकील उभे केले आणि शेवटी कोर्टाने निर्णय दिला की फायनल डिसिजन आम्ही जूनमध्ये देऊ, परंतु शिक्षणामधलं आणि नोकऱ्यांमधलं आरक्षण प्रक्रिया सुरू करायला आम्ही स्थगिती देत नाही. प्रक्रिया सरकारने सुरू करा. मेडिकलची पोस्ट ग्रॅज्युएशनची ऍडमिशन तर झाली, तिथे होऊन पण गेली, कारण ती ऍडमिशन ही मार्चमध्ये होतात. एकाने याचिका दाखल केली की अहो ती हे ऍडमिशन होतील, मग तुम्ही जूनमध्ये निर्णय देऊन काय उपयोग आहे. कोर्ट म्हणाले बिलकुल नाही, सुरू करा. मेडिकलची पोस्ट ग्रॅज्युएशनची ऍडमिशन मराठा समाजाला 16% आरक्षण गृहीत करून दिली गेली. 72,000ची जी मेगा भरती काढली आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये, त्या मेगा भरतीची प्रक्रिया सुद्धा 16% मराठा समाजाला आरक्षण करून दिली गेली. दुसरं धनगर आरक्षण. धनगरांच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रक्रिया सरकारने सुरू केली.
आजपर्यंत त्या सरकारचं 2 ओळीचं निवेदन पाठवायचे, केंद्र सरकार फेकून द्यायचं. गेला आधार काय? 3 वर्ष महाराष्ट्रामध्ये टीस नावाच्या एका संस्थेकडून पूर्ण महाराष्ट्राचा धनगर समाजाचा सर्वे सरकारने केला. त्या सर्वेमुळे आता आपली केस स्ट्रॉंग झाली. त्याच्या आधारे आपण दिल्लीमध्ये निवेदन पाठवणार. तोपर्यंत मुंबई हायकोर्टामध्ये सरकारने शपथपत्र घातलं, ऍफिडेव्हिट दिलं की महाराष्ट्रामध्ये धनगर नावाचं कोणी नाही, कारण त्या आदिवासी यादीमध्ये धनगर दिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये धनगर नावाचं कोणी नाहीये, जे आहे ते धनगर आहे. आता निर्णय कोर्टाने द्यायचा आहे, कारण निर्णय सरकार देऊ शकत नाही, पण तो निर्णय मिळेपर्यंत 7,000 कोटीची व्यवस्था शासनाने केली. केंद्रातून पैसे मिळेपर्यंत, केंद्रातून आरक्षण मिळेपर्यंत जे म्हणून आदिवासी नसेल, कारण आदिवासी आरक्षण धनगर मागतात, जे म्हणून आदिवासी नसेल ते धनगरांना मिळेल. आदिवासीला आश्रमशाळा आहेत, धनगरांना आश्रमशाळा मिळतील. आदिवासींच्या मुलामुलींना मोफत हॉस्टेल्स आहेत, धनगरांच्या मुलामुलींना मोफत हॉस्टेल मिळतील. आदिवासींच्या मुलांची फी सरकार भरते, धनगरांच्या मुलांची फी सरकार भरते. 7,000 कोटीची व्यवस्था. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव सोलापूर विद्यापीठाचं. आणि तिसरं महत्वाचं आरक्षण हे जे जातीच्या आरक्षणात बसत नाहीत, म्हणजे गरीब आहे. पहिल्यांदा भारतामध्ये गरिबांसाठी आरक्षण सुरू झालं, ज्यांचं उत्पन्न वर्षाला 8 लाखापेक्षा कमी आहे, म्हणजे महिन्याला 75,000पेक्षा कमी आहे. अशांच्या मुलामुलींना 10% आरक्षणाची सुविधा झाली. हे 3 महत्वाचे निर्णय असे आहेत की ज्याच्यातून अनेक पिढ्या ह्या सरकारला दुवा देतील, अनेक पिढ्या सरकारला दुवा देतील. या आरक्षणामुळे आम्ही SP झालो, आम्ही कलेक्टर झालो, आम्ही सरकारी अधिकारी झालो, बँक अधिकारी झालो. अशा सरकारला मतदान करण्यासाठी 23 तारखेला आपल्याला मोठ्या संख्येने बाहेर पडायचं आहे. राजू शेट्टींचा हा जो शेतकऱ्यांचा मसिया नावाचा जो बुरखा आहे तो फाडायचा आहे. आम्ही शेतकऱ्यांना आंदोलन करायला न लावता त्यांचे प्रश्न सोडवतो, हे लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. ते आपण कराल. आणि 23 एप्रिलला धैर्यशील मानेला धनुष्यबाण चिन्हावर दिल्लीमध्ये खासदार म्हणून पाठवाल. दिल्लीमध्ये एक मजबूत सरकार, मजबूर नाही, मजबूत सरकार निर्माण करायला आपण मदत कराल अशी अपेक्षा व्यक्त करून